मला व्लॉग करायला टाइम नाही मिळाला आणि आज आहे गौरी पूजन. आणि गौरी पूजन सकाळपासून उठल्यापासून एकतर नैवेद्य महाप्रसाद होता, पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता, सगळी आवरावर, गौरीचं राहिलेलं आवरावर करायची होती. त्यामुळे मला अजिबात टाइम नाही मिळाला व्लॉग बनवायलाच होता. त्यामुळे छोटीशी ग्लिम्स एवढं रेडी झालोच आहोत. तर ॲज आय सेड मला थोडा सुद्धा टाइम नाही मिळाला गौरी पूजन दिवशी व्लॉग काढण्यासाठी. बट छोटे छोटे ग्लिम्स मी ॲड करून ठेवेल, कारण मी रील बनवलेली त्या रील्सला म्हणजे सगळ्याच गौरी गणपतीच्या रील्सला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहे सगळ्यांनी. त्याबद्दल खूप 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 आभार तुमचे. आणि हो, गौरी पूजना दिवशी भरपूर कामं होती. एकतर पुरणपोळीचा नैवेद्य असतो, प्रसाद असतो, भोग चढवायचा असतो, फराळ मांडायचा असतो गौराईंच्या समोर, फळं असतात, गौरीची राहिलेली तयारी, ह्या सगळ्यामध्ये मी इतकी बिझी होऊन गेले की प्रॉपर टाईम नाही मिळाला. बट स्टील छोटेसे ग्लिम्स बघून घ्या. आणि हो, ह्या आहेत माझ्या मावस नणंद आणि दादा. तर ह्यांच्या हस्ते आज आमच्या घरी आरती होती. नंतर मी माझ्या गौराईंना नैवेद्य दाखवून घेतला. पुरणपोळी, त्याच्यावर साजूक तूप, भात, वरण, आमटी, असं बरंच काही काही ठेवलं होतं समोर, फराळाचं ठेवलेलं. आणि हो, केळांच्या पानांवरती तो खूप छान वाटत होता. देवीची ओटी भरून घेतली आणि माझ्या गौराई खूप सुंदर दिसत होत्या म्हणून त्यांची नजरही काढून घेतली. त्यानंतर सगळी आवरावर करून घेतली आणि बरेच जण आलेले घरात गौरी पूजनानिमित्त, सो त्यांचं स्वागत केलं. आणि हे जे होम डेकोर प्रोडक्ट्स दिसत असेल त्याची लिंक मी कमेंटमध्ये देईल नक्कीच. सगळं आवरेपर्यंत झाली होती संध्याकाळ. आणि हे आहेत माझे काका काकू, म्हणजे आम्ही त्यांना तात्या आणि आई म्हणते. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, जे जुने आहेत त्यांना माहितीच आहे, माझे व्लॉगमध्ये बरेचदा दिसलेत ते. आणि ही आहे माझी मम्मी. सो आज संध्याकाळची आरती त्यांच्या हस्ते होती. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. पाऊस पण भरपूर पडतोय सातारमध्ये, त्यामुळे घरातून बाहेर निघण्यासाठी सो पाऊस पण भरपूर पडतोय सातारमध्ये आणि म्हणून घरातून बाहेरच निघावं वाटत नाहीये. पण काय करणार, गौरी पूजन आहे, बऱ्याच जणांनी हळदी कुंकवासाठी बोलवलंय. त्यामुळे आम्ही आत्ता पहिल्यांदा निघालो आहोत दीदीकडे. 2-3 घरं झाली. त्यानंतर म्हटलं की ब्लॉग केलाच नाहीये सकाळपासून, तर थोडंसं दाखवा. आम्ही एवढं रेडी झालं छान छान. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मी आज गौरी पूजनेनिमित्त माझ्या लग्नाची साडी वेअर केली आहे. तर असं होतं की आपण लग्नात साडी वेअर करतो आणि ते एकदाच घालतो आणि परत ते घातली जात नाही. त्यामुळे मी विचार केला, एवढा चांगला दिवस आहे गौरी पूजन, ऑब्विसली खूप पवित्र दिवस आहे, तर त्या दिवशी मी माझ्या लग्नाची साडी वेअर करते. ही विधीची साडी आहे. सो मी आज माझ्या विधीची साडी वेअर केली. खूप छान वाटतंय. नेसतानाच मला फुल मी रिकॉलमध्ये गेलेले की यार, ह्या साडीमध्ये मी तेव्हा कशी दिसत होते. सो ही कायम स्पेशलच असणार आहे. सो आमच्या नवरा, मला काय बोलायचंय का? कशी दिसते माझी सुप्रिया? तू सांग, त्यांना काय विचारतो? छान दिसतेस. आज पण बिना सांगता गजरा मिळालाय. तिथूनच जात नाही. येस. लाडकली की आता कधी येशील ग, आता कधी येशील ग, पाऊस पडल गंगा भरल इल्ली भाजऱ्यात, वाळकीच्या येलावरनं जाईन मी तालुक्यात ग, जाईन मी तालुक्यात. वाजणं झालेले भारी आवाज. रांगोळी सयाच्या वट्या भरीत होती, आलेली गौराई येतच होती, सुपारीच्या बनी गुंतली होती. वाजणं झालेलं तुला भारी आवाज. खरा खरा खरा. काय हे जागवायचे असते, गौराई जागवताय का? गौराई जागवताना पण हे 12 पर्यंत बोलायचं असतं ना? 12 पर्यंत? हो, 12 पर्यंत जागवतात. माझं तर एवढा वेळ बोलणार. सो चलो, मी आता आली माझ्या माहेरी. त्यांनी मस्त स्वामींची थीम केली आहे.
रांगोळी बाय बाहेर पडतो. देसवाई. चला आम्ही सकाळी जायचंय नको. एक गौराई ग्रंथ वाचते आणि इकडे दुसरी गौराई माळ जपते आणि इकडे स्वामींची थीम केली आहे. आणि हे जे पानं दिसत हे रिअल लीव्स आहेत, मध्ये मध्ये फक्त लावलेत खोटे लीव्स. झूम करून दाखवते. होय का? अच्छा, ओरिजिनल पानं सुकून गेली म्हणून आर्टिफिशियल लावले. ओ नाईस. हो हे काय दिसतात वर? तरीच म्हणलं काल मी बघितलं तर नव्हतं, कळून येत नाहीयेत. खूप सुंदर केलंय. वटवृक्षाच्या खाली स्वामी बसलेले आणि त्याच्या शेजारी गणपती. मस्त ओव्हरऑल थीम. ह्याच्यात किती छान दिसत, असं वाटतं गाव आहे आणि गावात चाललंय. हो, पडद्यामुळे खूप सुंदर. वाजलं 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 वाजलं. वाजलं वाजलं. खारकाच्या गोण्या दिल्या त्या लुटणी, गोरीबाई जागरण तुझं. रांगोळी नाहीतर विभूती काय? अच्छा, मला वाटलं हे घेतलं. चला आता ट्राय. आई ट्राय करते. वाजायलाच पाहिजे आता. ही प्रथा तुम्हाला माहितीये का? सांगा कमेंट मध्ये. काय करते बाबू? आंटी नाही येतात. बाय बाबांना विचारायचं नको दूध आता. सगळीकडे श्रवण बस ग बस नेसवली ती बघ. नेसवली आहे. हो आईंचा. येऊ का आम्ही? कुठेला विचारा की पसारा तर उचललाय का? नाही. हो पाया पडले बर का. बोलायचं असतं. कसं केलंय? छान करा, मस्त केलं. कोणी केलंय? सांग की तू. त्यांची थीम आहे ती. क्रिएटिव्ह माणसं आहेत पवारांच्या खूप. आणि खूप माणसं आहेत, त्यामुळं व्हरायटी बघायला मिळते कायम. छान दरवर्षी वेगवेगळी थीम असते. पूजा दिसती उठून. फोकस आहे ना पूजावर. ओ माय गॉड, काय बोलतोय हा? कसं आहे बघितलं का? 90% नाही, ह्याने 1% केला असेल काहीतरी. तर असा होता माझा गौरी पूजनचा दिवस. जेवढं पण शूट केलं ते तुम्हाला दाखवलं. खूप धावपळीत दिवस गेला. ॲक्च्युली सगळ्याच बायकांचा असाच दिवस जात असेल. पूर्ण गौराईचं आवरणं, सगळं डेकोरेशन, फराळ, हे सगळं करण्यात इतका टाईम जातो. पण खरंच खूप मजा येते हे सगळं करण्यासाठी. तर गौरी पूजन झाल्यानंतरनं दिवस आला गौरी विसर्जनचा. तर इकडे गौरी विसर्जनाला काही विधी करावे लागतात, म्हणजेच दोरे घ्यावे लागतात. तर प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असू शकते. आमच्या इकडे लक्ष्मी घ्यायची असं म्हणतात, दोरे घेतात. तर तेच मी इकडे करत होते. कसा दिवस गेला ते समजलं सुद्धा नाही. आणि माझ्या गौराईंना निरोप दिला मी आणि त्यांना दूध, भात, गूळ, काकडी असा प्रसाद देऊन निरोप घेतला. मला माझे गौरी गणपतीचे व्लॉग कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. थोडेसे लेट पडत असतील, बट इट्स ओके, ट्राय टू अंडरस्टँड. मला आवड आहे म्हणून मी करते. पण तुम्हाला जर आवड असेल माझे व्लॉग बघण्यात तर तुम्हालाही नक्की आवडतील. मग ते लेट पडले तरी चालतील. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि भरपूर प्रेम देत राहा. बाय.
आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.